पाटील सालामीचे आणि धडाकीचे फलंदाज 40+ ओपनर मच्छिंद्र पाटील आणि रेग्युलरचे ओपनर आर्यन पाटील मैदानात उतरलेले आहेत. त्वरित क्षेत्राशी लावून घ्या प्लीज. अक्षय 11 क्षेत्राक्षर लावून घ्या. दिनेश भोईर क्षेत्राक्षर लावायला सांगायचं आहे सगळ्यांना. वाका इज 48+. दिनेश भोईर टाकू शकतो. समीर दातीलकर नको. समीर नको. यो टाकू शकतं. प्रवीण टाकू शकतं बॉलिंग मग टाकू शकतं. क्षेत्राक्षर लावून घ्या प्लीज. धीरज खंडागले प्लीज क्षेत्राक्षर लावून घ्या बाबू. तो तुम्ही बघायचा होता. पॅनल्टीला समोर जावं लागेल तुम्हाला. समीर पॅनल्टी भेटेल तुम्हाला. पहिले सांगता क्षेत्राक्षर लावून घ्या. आणि आपल्या संघासाठी पहिले शतक घेऊन येत आहे समीर दातीलकर उर्फ SK. आणि स्ट्राईकला आर्यन पाटील आणि नॉन स्ट्राईकला मच्छिंद्र पाटील 40+ची जोकर. सायनाथ मात्रे बाहेरून आवाज देत आहेत. 60+ रन्स पाहिजेत जिंकण्यासाठी. समीर टू आर्यन टू समीर. लेग ब्रेक बॉलर. हो गुड शॉट. आणि 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 दिनेश भोईराची मिस फील्ड. आणि बघा चालाकी त्यांची. बघा चालाकी. गुड थ्रो. डान्सिंग ऑन द ग्राउंड दिनेश भोईरजी साहेब. गुड फिल्डिंग दिनेशजी. समीर यांचा चांगला चेंडू परंतु मिस फील्डच्या मुले 2 धावा भेटलेल्या तिथे. गुड शॉट आर्यन. दुसरा चेंडू समीर यांचा. सामना करते आर्यन. सुरक्षित. गुड बॉलिंग. गुड प्लेसमेंट. आपल्या षटकार आणि वैयक्तिक तिसरा चेंडू घेऊन येत आहे ते समीर. आणि बघा विराज पाटील मात्र वाटतं गुड फिल्डर आहेत. ते चांगले फिल्डर आहेत विराज पाटील. आणि खरोखरच या FPLचे आयोजक फरकीपाडा प्रीमियर लीगचे आयोजक विशाल म्हात्रे खूपच धडपड करत आहेत आपल्या गावासाठी. खरोखरच म्हणतात ना ही गेम आहे ना पैशासाठी ना स्वार्थासाठी. ही गेम फक्त आणि फक्त आपल्या गावासाठी. तीच संकल्पना सार्थकीला लावताना समीर दातीलकर आर्यननी डान्सिंग ग्राउंड शॉट. आणि फक्त एकच धावत तिथे समाधान मानावं लागलेलं आहे. आणि स्ट्राईकला आले ते धडाकीचे फलंदाज मच्छिंद्र पाटील. सायनाथ म्हात्रेंचे हात कापत आहेत मला वाटतं बॅटिंगला जाण्यासाठी. खरोखर नुसते इथे बाता करत असतात. असं मारायला पाहिजे तसं मारायला पाहिजे. बघूया. काय समजलं नाही चेंडू समीर यांचा. स्लोवर चेंडू आणि पूर्णतः बीट झालेला आहे ते मच्छिंद्र. त्यांच्या आवाकाच्या बाहेर. समीर यांचा मला वाटतं 5वा चेंडू. सामना करते ते मच्छिंद्र. आणि लेग साईडला काढलेला चेंडू. आणि वाका विनायक पाटील तिथे. आणि चांगलं क्षेत्राशी तिथे एकाच धावे समाधान मानावे लागलेले आहे. आणि ओव्हरची समाप्ती आणि एका ओव्हरनं तर धावसंख्या 4. बॉलिंग समीर. गुड बॉलिंग. आणि बघूया
प्रिन्सेस या संघाला सुवर्ण संधी. जो कोणी बॉलर्स किंवा जो कोणी बॅट्समन 3 लगातार षटकार आणि 3 लगातार विकेट घेईल त्याला 500 रुपयाचे पारितोषिक मल्हार पिस्टन ग्रुपतर्फे आयोजक अविनाश म्हात्रे यांच्यातर्फे 500 रुपयाचे पारितोषिक. बघूया कोण संधीचा लाभ घेतोय तो. आणि कट मारलेला चेंडू मला वाटतं एकच धाव तिथे डिक्लेअर झोन एकच धाव. आदेशांचा चांगला चेंडू मच्छिंद्र यांच्या बॅटच्या पट्ट्यात काय आला नाही आणि एकच धावेत समाधान मानावं लागलेलं आहे ते मच्छिंद्र यांना. आणि आता स्ट्राईक रोटेट करत असताना स्ट्राईकला आहे ते आर्यन पाटील, बॉलर आदेश पाटील. दुसरा चेंडू आणि मला वाटतं उत्तुंग मारलेला फटका आणि 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 चौकार. गुड शॉट आर्यन. आदेश यांच्या दुसऱ्या चेंडूवर चौकार लागवलेला आहे आर्यन पाटील यांनी. सुंदर बॅटिंग. दिनेश भोईर गल्लीमध्ये असताना फिल्डिंग करत असताना दिनेश भोईर 009 ही त्यांची जर्सी नंबर, लकी नंबर. 9 धावांवर आऊट झालेले ते. आणि तिसरा चेंडू घेऊन येतील ते. तिसरा चेंडू आदेश तिसरा चेंडू आदेश सामना करतील आर्यन. ओ हो पूर्णतः बीट बॉलिंग. गुड बॉल. कूलर लेन डिलिव्हरी पूर्णतः बीट. चौथा चेंडू आणि ऑफ साईडला कटवल्या चेंडू मध्ये वाटतं आणि गुड फिल्डिंग स्वराज पाटील तिथे. सुंदर फिल्डिंग. स्ट्राईकला मच्छिंद्र. आदेश आपला 5वा चेंडू आणि फुलटो चेंडू लेग साईडला कटवला. बघूया धावाल तेवढ्या धावा व्यात तिथे 3-4 किती धावाल तेवढे. आणि 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 झालेल्या वाटतं तिसरी धाव पूर्ण. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. मच्छिंद्र पाटील 40+ आणि नो वाव फ्री हिट. शॉर्ट रन पण आहे. नो नाही फ्री हिट या शॉर्ट रन सॉरी. आणि महाराजच्या तयारीत आनंदा पाटील. हो तसंच असतं. प्रवीण ऑन द मार्क. ओ गुड फिल्डिंग स्वराज. हो रन आउटचा तिथे धोका परंतु नॉट आउट. गुड फिल्डिंग स्वराज. आणि 2 ओव्हरचा खेळ इथे संपलेला आणि धावा झाल्यात 13. पहिल्या मैदानाच्या षटकात 4 आणि या षटकात 9. आताच्या ओव्हरमध्ये 9 धावा आलेल्या आहेत आदेशांच्या आणि पहिल्या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 4 धावा आलेल्या आहेत. परंतु इथे खुशखबर ही आहे की एकही विकेट पडलेला नाही. आर्यन पाटील आणि मच्छिंद्र पाटील यांची भागीदारी होत असताना 13 रनची. दिनेश भोईर टाकू शकता. दिनेश भोईर आणि आता विनायक पाटील. अनंता पाटील बॉलर आहेत तिथे. नाव गाजलेले बॉलर अनंता पाटील. वाका पण आहेत. विनायक पाटील दिनेश भोईर पण आवाज देत आहेत की टेकता रे मी. आणि धनंजय बॉलिंग मार्कवर तिसरा षटक घेऊन येत आहेत ते आपल्या संघासाठी. धनंजय तुर्रा आर्यन बिट्टू धनु आर्यन फुलटॉस बॉल मात्र वाटतं. अवंतर धावसंख्या 1 आणि नो घोषित केलेला आहे अंपायरांनी. गुड कॉल अंपायर. गुड डिसिजन.
नो बॉल. आणि माझं वाटतं आता फ्री हिट भेटलेला आहे त्यांना. बघू काय फायदा घेतात का मच्छिंद्र पाटील. यांना सुवर्ण संधी. फ्री हिट, नो बॉल आणि अवांतर एक धावसंख्या. 2 धावा तिथे भेटलेल्या आहेत. 1+1 रन. आणि मला वाटतं परत फुलटो चेंडू आणि त्याचा काय फायदा उचलला नाही. आणि 22 धाव, 1 धावे समजा. मच्छिंद्र पाटील काय करून आले, काय खावलं काय माहीत. त्यांच्या बॅटच्या पट्ट्यात का चेंडू येत नाही. धनंजय आणि कृष्णा मोत्री. कृष्णा म्हात्रे इज बॅक. सर्कलच्या बाहेर नो बॉल दिला जाईल. कृष्णा म्हात्रे तू अंपायर राह. धनंजय आपले 2 फुटोस बॉल टाकले त्याच्यातला एक नो आहे. आर्यन हो आणि विकेटच्या मागे 1 धाव. माता वाटे धावा दान करत आहेत प्रिन्सेस 11. इथून संघाचा आवाज येत आहे विकेट टाका. आर्यन पाटील यांना बलानं आऊट व्हायला सांगत आहेत. मच्छिंद्र पाटील आपल्या संघासाठी आणि खूप सुंदर फटका माझा चौकार आणि तिथे गुड फिल्डिंग. 2 धावा भेटलेल्या आहेत तिथे. आशिष खंडागडे तिथे फिल्डर. खूप सुंदर क्षेत्ररक्षण. तिसरा चेंडू धनंजय आणि मला वाटतं खूपच बाहेरचा चेंडू आणि वाईट घोषित केलेला अंपायरांनी. आणि धावसंख्या 1 धावेने वाढलेली आहे आणि धावसंख्या झालेली आहे 20. धनंजय थोडासा महागडा पडत आहे वाटतं एक्स्ट्रा धावांसाठी. बॉलिंग तशी खूप चांगली टाकली त्यांनी. धनू स्ट्राईकला मच्छिंद्र आणि गुड शॉट. ओहो बॅड लक. आणि स्वराज पाटील यांनी सुंदर थ्रो आणि 2 धावा भेटलेल्या आहेत तिथे. सुंदर फटका मारलेला मच्छिंद्र पाटील यांनी परंतु 2च धावे समाधान मानावे लागले आहे त्यांना. आणि धाव संख्या 22. धनु टू मच्छिंद्र. 5वा चेंडू स्लोवर चेंडू आणि माझा उत्तुंग मारलेला फटका आणि आशिष यांचा गच्चाळ क्षेत्ररक्षण आणि झेल सोडलेला आहे आणि 2 धावे समाधान मच्छिंद्र पाटील. फक्त धावून धावा करता एकही चौकार षटकार आलेला नाही त्यांच्या बॅट्समधून. दोन्ही बॅट्समन नॉट आउट आहेत परंतु एक पण चौकार षटकार नाही. धनु यांचा शेवटचा चेंडू सामना करते मच्छिंद्र पाटील आणि गुड बॉल. निर्धाव असा चेंडू धनु यांचा. पिस्टन 11 आणि आराध्य 11 टॉससाठी यायचं आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये. लगेच सामना होईल त्यांचा. त्वरित या. तरी पण या कारण प्लेयर जमा होत नाही म्हणून सांगतोय. पिस्टन आणि आराध्य 11. हातीजी म्हात्रे साहेब इथे बसलेच आहेत. पिस्टन 11चे कॅप्टन आणि संघासाठी 4था गोलंदाज विनायक पाटील. वाका पाटील. विनायक अरुण पाटील. कधीच्या काळी हा नाव घेतला जायचा त्याच्यानंतर 40 वर्षांनी हा नाव परत इथे मैदानावर आलेला आहे. विनायक अरुण पाटील उत्कृष्ट असे गोलंदाज सामना करतील. आर्यन बॉलर नाही. आणि दिनेश भोरजी यांनी ऐकलेलं आहे वाटतं.
ओहो, क्या बात है यार, क्या क्या बात है विनायक, क्या बात है वाका, क्या बात है वाका. गुड बॉल. गुड बॉल. असा आउट नाही, असा आउट नाही. विकेटनी जर बॉल कलेक्ट केला तर ती धाव गणली जाणार नाही. याचं सर्व संघांनी, आणि जर बॉल सुटला तरच ती धाव भेटेल. विनायक वाका पाटील गुड. आणि जे आणि आणि याचं नाव विभांशू मातांनी झेल सोडलेला आहे. एकदम सोपा झेल सोडलेला आहे. बॉलिंग वाका, गुड बॉलिंग. 3 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 1 धाव. 3 चेंडू फक्त आणि फक्त 1 धाव. बॉलिंग वाका. हो, आणि लेग साईडला काढलेला चेंडू. माझं वाटतं ग्रेट कॅच, ग्रेट कॅच. माझं वाटतं दाताने वागणं. ओ नाही, तर जतीनने पकडलेलं आहे कॅच. जतीन करमरकर. सुंदर कॅच, सुंदर कॅच. आणि मच्छिंद्र यांनी मारण्याचा प्रयत्न म्हणतो, झेल बाद झाले आणि त्यांची जागा भरून घेण्यासाठी येत आहे ते जितू पाटील. अजून या टीमतर्फे एकही षटकार आणि एकही चौकार आलेला नाही. आणि जितू पाटील यांच्याकडून संघाची अपेक्षा की चौकार षटकार मारतील ते. वाका यांचा मला वाटतं 4था चेंडू का 5वा चेंडू सामना करतील जितू पाटील. आणि लेग साईडला काढवलं चेंडू. मला वाटतं तिथे 1 2 3 4 किती आहेत, बाहेर असल्यावर किती पण आहेत धावा. माझं वाटतं बाहेर असता किती पण धावा आणि आत असल्या फक्त आणि फक्त 2 आणि 2 धावा. डिक्लेअर झोन. अक्षय 11 जरा सांभाळून. आणि हराममध्ये कृष्णा म्हात्रे प्रिन्सी 11 मध्ये आहेत. ते डायरेक्ट तलवार काढतात. तुम्ही कोणत्या तुम्हालाच माहित नाही. खरंच शेवटचा चेंडू वाका यांचा. वाका यांचा शेवटचा चेंडू सामना करतील जितू पाटील. धावसंख्या बाबू, धावसंख्या 27 आणि पूर्णता बीट. गुड बॉलिंग वाका, ग्रेट बॉलिंग. आणि फक्त किती धावा आल्या बाबू? 2 3 ना, 2 आणि फक्त 3 धावा. बॉलिंग आवडली असेल तर टीमने त्यांचं सेलिब्रेट करायचं आहे, टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करायचं आहे. सुंदर बॉलिंग वाका यांचा. चौथा षटक माझं वाटतं घेऊन येते ते स्वराज पाटील. सामना करतील आर्यन पाटील. प्रीतम पाटील यांचे सासू सासरे घरी आलेले आहेत, त्वरित त्यांनी घरी जायचं आहे. पिऊन नको जाऊ. स्वराज पाटील टू आर्यन पाटील. लेफ्ट हँडेड बॉलर स्वराज पाटील. बघूया आपल्या संघासाठी काय करतायत ते. फुलटो चेंडू, खरपूस समाचार आणि माझा मिस फील्ड. चौकार, पहिल्या बॉलवर चौकार, पहिल्या बाउंड्री. पहिली बाउंड्री मला वाटते या संघाकडून. आणि दिनेश भोईर यांना सुवर्ण संधी. डान्सिंग करत जर स्टंप टिचला तर 300 रुपयाची पारितोषिक सायनाथ म्हात्रेकडून. खरंच 2. दुसरा चेंडू स्वराज पाटील. सामना करते आर्यन आणि ऑफ साईडला काढलेला चेंडू आणि थोडीशी मिडफील्ड आणि 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 3 धावा धावून घेतलेल्या आहे तिथे. मागले षटक 2 चेंडू 7 धावा. स्वराज पाटील
स्लोवर चेंडू होता, परंतु आर्यन पाटील त्याला चांगलाच ऑफ साईडला कव्हर ड्राय केली आणि 3 धावेमध्ये समाधान मानावं लागलं. त्या आर्यनला तिसरा चेंडू स्वराज पाटील आणि सामना करतील जितू पाटील. बॉलिंग ओहो आणि मला वाटतं कॉट नॉट आउट. बॉलिंग गुड बॉलिंग कमबॅक करत असताना स्वराज पाटील 3 चेंडूमध्ये 7 धावा दिले आणि परत आणि मला वाटतं निर्धाव चेंडू होता, परंतु बाईज अंगाला लागला वाटतं. लेग बिफोर रन 1 धावे समाधान मानावं लागलेलं आहे. आई शपथ आणि संघ काढून खूपच लाड आणि यस आणि बॉल काय बॅटच्या पट्ट्यात येत नाही. माझं वाटतं आर्यन पाटीलच्या दोन्ही बॅट्समॅनांना बांधून ठेवलेला आहे. खूप सुंदर बॉलिंग करत आहेत प्रिन्सेस 11 हे अक्षय 11 माझं वाटतं. परत 2 धावाचा फटका आणि परत 2 धावा फेस निघालेले आहेत आणि ओव्हरची समाप्ती आणि या चौथ्या आणि माझं वाटतं इनिंग समाप्तीनंतर धावसंख्या 40 41 रन्स टू विन. अक्षय 11 यांना 41 धावांचा असा खूप मोठं आव्हान ठेवलेलं आहे प्रिन्सेस 11 ने. आणि मात्र वाटतं दिनेश भोयर फडकेबाराचा बाहुबली. गुड बॉलिंग सॉरी मस्त टर्निंग बॉलर आहे तो. 7 8 9 वाटतं धावा. आणि मच्छिंद्र पाटील आपल्या संघासाठी कप्तानी करत असताना त्यांना रिक्वेस्ट हे फोटो काढायचा आहे का मला. जा बाबू जा एक फोटो काढून येतो त्यांचा. जा बाबू साईनाथचं पण असं साईनाथ येतं तिथे साई आहे तिथे साईचा लॉक घेतो मोबाईल नाही साईचा. हा प्रिन्सेस 11 यांची फिल्डिंग आहे आणि फोटो सेशनसाठी पाठवलेलं आहे. तर साईनाथ लॉक खोलून द्या जरा मोबाईलचा. त्यांच्याकडे नाव गाजलेला फिल्डर गदल्या खंडागले खरोखरच. आता बघूया ते कसे यांना थांबवतात 40+ धावांवर. तुम्हाला मेसेज आलेला प्रीतम वाटतं नाही खरंच असं झालंय असं विकीने आम्हाला सांगितलेलं आहे. 30 चेंडूमध्ये 41 धावांची गरज अक्षय 11 ला. आणि मच्छिंद्र पाटील प्लीज क्षेत्ररक्षण लावून घ्या कारण ऊन आहे. हो तेजस पाटील आपल्या संघासाठी कुठे होते काय माहीत. मला वाटतं कामावरून आता आले का रिक्षावरून आता आले काय माहीत, पण आलेत आपल्या संघासाठी ते. पांडू थोडेसे निराश मला वाटतं कारण धावसंख्या कमी झालेली आहे त्यांच्या मते. ही पण फाईट आहे धावसंख्या आहे. घाबरू नका पांडू फाईट करा तुम्ही. 41 धावा भरपूर असतात त्यांच्याकडे. गुगली बॉलर सायनाथ म्हात्रे सुद्धा आहे. मच्छिंद्र पाटील आहे. पटापट क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. मच्छिंद्र पाटील यांना कळकळीची विनंती. जितू पाटील प्लीज ओपनर फलंदाज उतरलेले आहेत तुम्ही क्षेत्ररक्षण लावून घ्या नाहीतर पॅनलाइज केलं जाईल तुम्हाला. आई गावदेवीचं नाव घेताना गणपती बाप्पाचं नाव घेताना
प्रिन्सेस 11 फिल्डर लावत. आणि बघा ओपनिंग बॅट्समन धीरज खंडागले, विनायक पाटील 40+ जानेमाने बॅट्समन. काय कारण आहे काय माहीत विनायक पाटील खेळायला नाहीत, पण ते आता उद्या येणार आहेत. ते हसलेले आहेत. मला वाटतं या मॅचमध्ये त्यांचा कॉन्फिडन्स वाढणार आहे विनायक पाटील यांचा. आणि ते खरोखर ते 40 धावांमध्ये 18 बॉलात 23 धावा आर्यन पाटीलच्या आहेत. खरोखर खूप सुंदर बॅटिंग, खूप समजदारीने खेळले ते. पिस्टन 11 आणि आराध्य 11 प्लीज टॉस उडवण्यासाठी यायचं आहे. कॅप्टन यायचं आहे तिथे. "41 रन्स टू विन जितू पाटील. लक्षात घ्या 41 धावा करायच्या आहेत. ते तुमच्यावर बॉलिंग कशी करायची आहे ती. आणि स्ट्राईकला धीरज आणि नॉन स्ट्राईकला विनायक पाटील. बाप बेटा एक टीम मध्ये खेळत असताना सायनाथ म्हात्रे, स्वयं सायनाथ म्हात्रे. पहिला चेंडू जितू पाटील, सामना करते धीरज आणि ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरचा चेंडू आणि वाईट घोषित केलेल्या अंपायरांनी. गुड डिसिजन अंपायरांचा. खरोखरच एवढ्या उन्हात अंपायरिंग करत आहे त्यांचे शतशः आभार. पहिला चेंडू वाईट, निर्धाव टाकायचा तर वाईट चेंडू टाकला जितू पाटील. आणि दुसरा चेंडू आणि मारण्याच्या प्रयत्नात पूर्णतः बीट झालेले आहेत धीरज खंडागली. खूप सुंदर निर्धाव असा चेंडू जितू पाटील यांचा. आणि दुसरा चेंडू घेऊन येत आहे ते जितू पाटील. सामना करतील धीरज. शॉर्ट चेंडू आणि मध्ये वाटतं आणि रनआउटच्या स्वरूपात विनायक पाटील आऊट झालेले आहेत. काही घाई करायची गरज आहे विनायक. तुम्हाला बॉल तुम्हाला दिसतोय तरी पण धावताय तुम्ही, हीच तुमची गलती आहे. आणि विनायक पाटील एकही चेंडू न खेळता एकही धाव न करता परतलेले आहेत. आणि त्यांची स्ट्राईक, त्यांची जागा भरून घेण्यासाठी येत आहेत ते जतीन खरमरकर. बघूया आपल्या संघासाठी काय करतात जतीन. त्याने सुंदर असा झेल पकडलेला जतीन करमरकर, खूपच सुंदर झेल. धीरज यांना पूर्णतः बांधून ठेवलेला आहे जितू पाटील यांनी. तिसरा चेंडू जितू पाटील यांचा. सामना करतील धीरज आणि हो हो गुड बॉलिंग. एक्सपिरियन्स काय असतो, एक्सपिरियन्स काय असतो हे जितू दाखवत असताना सर्व संघांना एक्सपिरियन्सची बॉलिंग. टॉस साठी यायचं आहे पिस्टन 11 आणि आराध्य 11 कप्तान यायचं आहे. आणि वाईट चेंडू मध्ये वाटतं खूपच बाहेरचा चेंडू आहे. एक्स्ट्रा धावा 2, 4 चेंडू निर्धाव आहेत पण तो एक्स्ट्रा 2 धावा आहेत पाटील यांच्या गोलंदाजीवर. गुड आणि लेग साईड आणि मध्ये वाटतं आणि 2 धावा आहेत समाधा मानवर धीरज आणि ओव्हर थ्रो आणि नाही. गदल्याचा बॅकअप बघा, गदल्याचा बॅकअप बघा. खूप सुंदर अशी फिल्डिंग करतात गदल्या खंडागली. गुड फिल्डिंग गदल्या खंडागले. खूप सुंदर बॉलिंग टाकलेली आहे जितू पाटील यांनी. फक्त आणि फक्त मला वाटतं 4 धावा आणि 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 एकच धाव. शॉट खूप सुंदर परंतु एक त्वरित निर्णय कालवा. एक मयूर पाटील, मयूर एक धाव. 2 धावा 2 धावा. खूप लांब आहे तो, खूप लांब आहे. 2 धावा घेतले पहिला. पॅनलाइज केला जायला ग्राउंडवर गेला तर पहिलंच सांगता. हां
2 धावा. तिथे 2 धावा घेतलेल्या आहेत अगोदरच्या संघाने. हे घाई करा, चला ऊन खूप जास्त होत आहे. पाटील घाई करा, 2 धावा. टोच उरवायचा आहे. पिस्टन 11 प्लीज यार. आराध्य 11. शेवटचा चेंडू आणि एलबी नाही, ते दुकान बंद आहे. लेग बाय. खूप सुंदर चेंडू. धीरजानं पूर्णतः बांधून ठेवले, पूर्णतः. जितू पाटील आणि धावसंख्या पहिल्या ओव्हर नंतर बाबू 6 धावा. त्याच्यात 2 वाईट आहेत का 3 वाईट? 2 वाईट आहेत वाटतं. पी हा निघ. अर्ध्या 11 टॉस विन झालेला आहे. निर्णय कळवायचा आहे. काय रे बाबू? पिस्टन 11 संघाचे सर्व खेळाडूंनी इथे यायचं आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. आतिश म्हात्रे इज ऑलरेडी कमिंग. तो आपण नंतर बघू. आराध्या ना, तोच आहे ना पिस्टन ना. आराध्या तुमचा पिस्टन, आराध्या ना. दुसरा षटक 40+ चे ओपनर बॉलर. 40+ चे ओपनर बॉलर मच्छिंद्र पाटील. जितू यांच्या पहिल्या षटकात 6 रन्स आलेले आहेत. आणि आता बघूया मच्छिंद्र पाटील आपल्या संघासाठी काय करतायत. आणि ब्लॉक आणि स्वयं हो बॅट थ्रो, परंतु गुड फिल्डिंग मच्छिंद्र पाटील. काय थ्रो कलेक्ट केलेला आहे. सुंदर अशी फिल्डिंग मच्छिंद्र पाटील. एका धावेवर समाधान. मच्छिंद्र यांचा दुसरा चेंडू. सामना करतील धीरज खंडागली. ओ माय गॉड, असं नका बोलू. आणि मच्छिंद्र पाटील दुसरा चेंडू. सामना करतील धीरज खंडागले. आणि एलबी आउट नाही. आणि वाटतं आले आले हा ना हा ना आले 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 मात्र वाटतं धाव पूर्ण झालेली आहे. धोका पत्करलेला आहे इथे. एलबीची अपील करू नका. एलबी आउट नाही, दुकान बंद आहे. मच्छिंद्र पाटील प्लीज कोऑपरेट करा. आणि ज्या 3 रनआउट होता वाचलेले आहेत त्यांचा एकमेकांचा संपर्क नाही मला वाटतं. थोडेसे बोलत असताना एकमेकांशी. आता जतीन ऑन स्ट्राईक आणि मच्छिंद्र पाटील. बघूया सुंदर आतापर्यंत 2 चेंडू सुंदर असे हाताळलेले आहेत त्यांनी. हो आणि मला वाटतं स्ट्रेट सुंदर फटका. 1 धाव पूर्ण, दुसरी धावी पूर्ण. आता बघूया आणि तिसरी धावी पूर्ण मला वाटतं. हो आणि सायनाथ मात्रे खूप सुंदर बॅकअप, खूप सुंदर बॅकअप. सुंदर शॉट मच्छिंद्र यांच्या चेंडूवर जतीन यांनी मारलेला स्ट्रेट ड्राईव्ह. 3 धावा धावून. चौथा चेंडू. सामना करतील धीरजने अजून काय आपली बॅट चमकवलेली नाही. चौथा चेंडू. सामना धीरज. आणि 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 बॉलिंग यार, बॉलिंग एक्सपिरियन्स काय असतो हे दाखवत असताना प्रिन्सेस 11चे बॉलर्स जितू पाटील यांनी 4 धावा. आणि मच्छिंद्र पाटील ही खूप सुंदर गोलंदाजी करत असताना
मच्छिंद्र टू जतीन. सुंदर आणि खूप सुंदर फटका ब्लॉक हॉल आणि मिस फील्ड इथे आणि आता 2 धावा पूर्ण मिस फील्ड झालेले आहे. सुंदर बॉलर तरी काय करू शकतो एवढी सुंदर बॉलिंग टाकून सुद्धा रन्स येत आहेत. बॅड लक हार्ड लक मच्छिंद्र पाटील परत एकदा सामना करतील. जतीन हे खालून खेळत आहे 2-2 3-3 धावा करत आहे आणि बॅटच्या पट्ट्यात दिलेला चेंडू मला वाटतं आणि इझी कॅच होती मला वाटतं जितू यांनी का बघितलं आणि मला वाटतं आणि रनआउटच्या स्वरूपात बॉल दिसला नाही वाटतं जितू यांना चेंडू दिसला नाही वाटतं सूर्याच्या याच्यात किरण मुले आणि धावा किती आल्या बाबू बोलला. अरे बाबा कृष्ण मोत्री प्लीज कम हियर अँड टॉक अबाउट यू अँड युअर टीम्स. 16 धावा पुन्हा आणि मला वाटतं किती धावा प्रधान 25 धावा प्रधान ना 18 चेंडू 25 धावा पाहिजे 16 धावा झालेल्या आहेत. हॅलो चेक हॅलो चेक हॅलो प्लीज पटापट हॅलो एकत्र येऊ नये. हॅलो चेक हॅलो संघाने एकत्र येऊ नये. हेलो माइक चेक नमस्कार. अभी जो चालू है मैच. कुठून आवाज येत आहे अक्षय 11 वर्सेस वैसावकर. प्रिन्सेस 2 षटकार संपलेले आहेत. ए जरा लवकर चालू करा ऊन तापायला लागला. बिट्टू कलर गेला तर पैसा वापस. अरे लवकर जा बिट्टूला जास्त ऊन लागतं. आणि तेजस आपले उत्कृष्ट असे किपरिंग करत आहेत. आमची एक इच्छा आहे की त्यांनी एक ओव्हर टाकायची आहे. 3री ओव्हर वैयक्तिक पहिला आणि संघाचा 3रा षटक घेऊन येत आहेत ते लखन आर्यन पाटील. आयले नाव तरी किती बदललं होतं मारुती. स्कोर किती स्कोर 16 एक बाद 16. सॉरी प्रेम तुम्हाला या आयोजनाबद्दल काय वाटतं प्रेम जे आयोजन केले FPLचं विशाल म्हात्रे यांनी त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता का प्रेम. आणि किशोर बद्दल बोलायचं झालं तर शब्द कमी पडतील आपल्याला. विशाल अरे घाई करू नका प्लीज मॅच आपल्या हातात आहे. खरोखरच काय कॉलिंग करत आहे धीरज काय समजत नाही. 1 रनआउट ऑलरेडी झाला आणि ही मला वाटतं बिग विकेट सोन्याची विकेट ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी आऊट झालेली. तो घरी जाणार होता आपण फिरला तो पण आधीच तुला लक्ष द्यायचं होतं त्याच्याकडे तू डायरेक्ट धावलास. घाई करू नका अजून परत मॅच आपल्या हातात आहे. ओव्हर झाल्यावर पाणी घेऊन जा प्लीज ग्राउंडवर. प्रेम कंटिन्यू. आर्यन पाटील विरुद्ध का धीरज बघू आता कशी बॉलिंग टाकतो तो.
नाव बदलले आता बॉलिंग मध्ये पण काहीतरी बदल करणार आहेत ते. आणि फुल टॉस पाहूया. हॅलो हॅलो चांगली रनिंग बिटवीन द विकेट. आणि आजूबाजूच्या आवाज जरा कमी करा. आणि 9 दिलेला आहे अंपायरने. 3 धावा घेतलेल्या आहेत. 9 चेंडू आणि 3 धावा धावून काढलेल्या आहेत. म्हणजे वाईटच्या एकूण स्वरूपात 4. एक एनोच्या स्वरूपात अशा प्रकारे 4 चेंडूवर 4 धावा भेटलेल्या आहेत. फ्री प्रेम. सुधाकर तो मध्ये बोलत होता का आयोजनाबद्दल, जरा 2 शब्द बोलावे त्याच्याबद्दल, आयोजकाबद्दल तुम्ही. तुम्ही बोला असं सांगितलं मी तुम्हाला. ना तुम्ही पण बोला, मीच पण बोललो, असं चाललंय ना, आपण एकच गावांचा आहो. त्याच्यामुळे तुम्ही बोलल्या काय आणि मी बोललो काय, काही जास्ती काय फरक पडणार नाही. मला बोलता आलं तर तुम्हाला का सांगितलं असता. अरे मला पण बोलता आलं असतं, मी सारखा तुला काय बोललो असतो. खरं खरंच. आर्यन टू राहुल. आर्यन टू राहुल ग्राउंड त्यांच्याकडे गेलेला बॉल. गुड फिल्डिंग. गुड अशी फिल्डिंग, पण Good एक fielding. धाव घेण्यासाठी रोखू शकले नाही ते बॅट्समन राहुल यांना. राहुल पाटील आणि धीरज खंडागले अशी जोडी मैदानावर. आणि तेजस पाटील थोड्या टेन्शनमध्ये आहेत, डिप्रेशनमध्ये गेलेले आहेत उत्कृष्ट अशी फलंदाजी बघून. ओ दुकान बंद. एलबी लाईव्ह आहे. एलबी आउट ठेवायला पाहिजे होतं. धीरज स्वतःही रन करत आहेत आणि 2 बॅट्समन रन आउट झालेले आहेत. धीरज तुम्हाला आपल्या संघासाठी काय ते करावं लागेल, नाहीतर संघ धोक्यात येईल तुमचा. फुलटो चेंडू. नो बॉल आहे, पाहूया. पहिलाच बोलू नका प्रेम. अंपायर डिसिजन, लास्ट डिसिजन. आणि ओव्हरची समाप्ती. आर्यन यांची धावसंख्या झालेली आहे. अंपरचा डिसिजन लास्ट डिसिजन राहणार आहे. तर वादावत केला तर संघ बाद केला जाईल. 24 धावा झाल्या आणि आता 12 मध्ये 17 धावांची गरज. आणि पाणी मध्ये 17 धावांची गरज. पाणी घेऊन जायचंय प्लीज. अक्षय 11 ला. आणि किरण रिक्षावाला इज बॅक. आपले आयोजक विकी म्हात्रे, विशाल म्हात्रे. मग तो विकी कना लिहिले त्यांनी. आता प्रेम बोलू शकता तुम्ही आयोजनाबद्दल. विशाल खरंच धावपळ चालू आहे त्याची. जेव्हापासून या FPLचं आयोजन करत आहे तेव्हापासून खूपच मेहनत घेत आहे ते आपल्या गावातल्या संघांसाठी, क्रिकेटसाठी आणि मैदानासाठी. खरोखरच जेवढे मानव तेवढे उपकार, आभार त्यांचे कमीच आहेत. असंच त्यांचा सहयोग आपल्या गावातल्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये राहो हीच त्यांच्याकडून मी अपेक्षा करतो. आता थोड्याच दिवसावर आपला गुढीपाडव्याचा वार्षिक उत्सव येणार आहे, तर त्या उत्सवामध्ये पण असाच उत्साह, जोश आणि आनंदाने सहभागी व्हा हेच मी सर्वांना सांगू इच्छितो. इथे सुधाकर पुढे तुम्ही चालू ठेवा. खरोखर प्रेम सांगायचं झालं इथे यंगस्टर जे आहेत म्हणजे रेग्युलर क्रिकेट संघाचे सर्व प्लेयर्स इथे खूप मेहनत घेत होते हां या मैदानासाठी शेवटच्या वेळेला. त्या कारण ही जी स्पर्धा होती ती रविवारी डिक्लेअर केलेली 23 तारखेला, परंतु मैदान थोडासा ओला असल्याने ती 2 दिवसाच्या नंतर ठेवण्यात आली. म्हणजे आज खरोखर त्याचे खूप खूप आभार या यंगस्टर. आणि विशाल त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची कामगिरी बजावत आहेत. विशाल म्हात्रे, नाव नको घेऊ सांगतात ते, मग शिवाय दे त्याला. मल्हार बैलाचे मालक प्रिस्टन
प्रिस्टन. आणि चला, या लवकर लवकर खेळ चालू करा. आणि ह्या यंगस्टर मुलांना एवढंच सांगू इच्छितो की आता येणाऱ्या गुढीपाडव्या या सणाला सर्वांनी अशीच उपस्थिती दाखवायची आहे आणि अशाच हर्ष उल्हासाने तो सण आपल्याला साजरा करायचा आहे. कारण हा वार्षिक उत्साह असतो आपला आणि या सणाला सर्व गावकरी एकत्र येतात. आणि 3 ओव्हर 25 झालेले आहेत आणि आता 12 लवकर चेंडूमध्ये लवकर 16 फिल्डिंग लावून धावांची घ्यायची आहे. गरज. जितू पाटील, अजून भरपूर संघ खेळवायचे आहेत, सामने खेळवायचे आहेत. 12 मध्ये 16 धावांची गरज. आणि वाईट वाईट अंपर डिसिजन टू लास्ट डिसिजन. प्लीज बाहेरून आवाज देऊ नका. अंपायरांना त्यांचं काम करून द्या. तेजेश काहीतरी कानमंत्र देत आहेत बॉलरच्या कानात. खूप वर्षाचा अनुभव आहे त्यांना क्रिकेटचा, त्याच्यामुळे त्यांनी जो कानमंत्र दिले त्याचा सदुपयोग करतील बॉलर असं मला तर वाटते. साहिल पाटील पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर पूर्ण. आणि हा अंपर डिश. नको घाई करू नको, घाई नको. नो तू कॉमेंट्री करतो. हे माईक द्या त्याच्यावर, माईक द्या. चालतो काल तोंड्या. आणि अंपायर डिसिजन नो. आणि हा फ्रीचा चेंडू असेल कारण अंपायर डिसिजन अंपायरशी वादावाद करू नका. अंपायर त्याला वार्निंग दिलेली. पाटील तुम्ही समजू शकता, एवढ्या वर्षाचा क्रिकेटचा अनुभव आहे तुमच्याकडे. तसेच तेजस पाटील सगळे नावाजलेले प्लेयर या टीम मध्ये आहेत. तेजस समजू शकतो कारण काय त्याच्यामुळे त्याने आणि परत खूपच टाकलेला आहे. बिट्टू हे खरोखर खूप नाराज झालेले आहेत आपल्या संघ कारण ते त्यांचा कलर अजून डीम होत चाललेला आहे. बिट्टू देखील खूप मेहनती मुलगा आहे आणि 11 मध्ये 14 धावांची गरज. अकरा मध्ये पहिला बॉल आहे ना. मग बोले ना. हो 12 मध्ये 14 धावांची गरज. 12 मध्ये 12 सॉरी. बारा मध्ये 12 धावांची गरज. मध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. थांबा जरा. 12 मध्ये 12. 12 मध्ये 12 धावांची गरज आहे. सॉरी. बारा मध्ये 14ची गरज आहे. 12 बॉल 14 रनाची गरज आहे. चला हे खेळ चालू करा. 12 मध्ये 14. अरे त्यांनी व्हाईटला एक रन पण घेतली का? 3 आले ना. किती पद होते आपल्या 12 बॉलर? व्हाईटला रन नाही. 16 पद होत्या. व्हाईटला रन नाही. 12-14 असं समीकरण आहे. 12-14. 12 बॉल खेळ चालू करा. फ्रीड आहे ना. चौकार, खणखणीत चौकार धीरज यांचा खणखणीत. अकरा मध्ये 10 असं समीकरण आहे. आणि कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये एवढी गर्दी करू नका आणि जास्ती गाजावाजा करू नका, त्याच्यामुळे जरा कॉमेंट्री करायला आम्हाला प्रॉब्लेम येत आहेत. पुन्हा एकदा ग्राउंड शॉट आणि मिस फिटिंग जितू कडनं
आणि पाहूया या चेंडूवर किती धावा होत आहेत. आणि कशा बशा 2 धावा झालेल्या आहेत आणि या 2 धावाच्या संख्येने धावसंख्येत वाढ. धावसंख्या 10 मध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. गुड बॅटिंग धीरज. सिंगल डबलने प्रमुख पाहुणे आलेले आहेत हेलिकॉप्टर मध्ये. तुम्ही संध्याकाळी या जरा, आता इथं ऊन पडतं. आहे खुर्ची आहे. अरे दिलीप सेठ, अरे तुम्ही त्या साईड हो इथं चालू. फुल टॉस आणि त्याच प्रकारे पाठवलेला आहे तो सीमा रेषेकडे. पाहूया किती धावा भेटतात त्याच्यावर. 1 2 आणि 2 धावावर समाधान मानावं लागेल. सात चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता. अक्षय 11 ला. पुरा सन्नाटा. 7 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता. फुल टॉस आणि पाठवलेला आहे तो सीमा पार. षटकार. गुड शॉट. उत्कृष्ट असा षटकार मारलेला आहे आणि विन झालेले अक्षय 11 विन झालेले आहे. 7 चेंडू राखून हा मोठा विजय मिळवलेला आहे. त्याचा लिहू ना राहुलचा. त्याचा स्कोर सांग मला सगळ्यांचा. याने किती केले, त्याने किती केले. गुड लक अक्षय 11 अँड हार्ड लक प्रिन्सेस 11. आराध्य 11 यांनी फिल्डिंग लावून घ्यायचं, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आराध्य 11 गुड बॅटिंग. अक्षय 11 लवकर लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. ऋषी तुमचे प्लेयर लवकर लवकर पाठवा मैदानात. विनायकची मस्त आणि या विन टीमचे मॅन ऑफ द मॅच ठरलेले आहेत ते विनायक पाटील. ओहो कॉंग्रॅच्युलेशन. 40+ हा खेळाडू रेग्युलर मध्ये पण तसाच खेळतो जसा 9